श्री गणेशाय नमः। जय जय जी उदारकृती, जय जय जी प्रतापज्योती, जय जय जी गणपती गौरी पुत्रांबरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने होती भस्मोती, कापूस हाता पाडते ती अग्नी पुढे दयागना। म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणात, सुरस करवी पद्य रचना दासगणूच्या मुखाने। मी अज्ञान मंदमती नाही काव्य विभूती, परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होय लये। आता आदि माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कुंवराची देवमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन, मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाई चढेगिरी मुखा सभे माझारी, देवी व्याख्यानास करीत त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं, आणि मला साह्य दास गणूला ग्रंथरचेस करिया। आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंडिशा सच्चिदानंद रमेशा, पायी मामती बंधू तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर करता करिता सर्वेश्वर, अवघे काही तुझ तू जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण, तूच किरे माय बापा। ऐसा तुझा आघात महिमा दोन कळे निगमागमा, तेथे काय पुरुषोत्तमा गणूचा पाडशे। राम कृपा जेव्हा झाली तेव्हा मकळा शक्ती आली, गोपतेही बनले बळी यमुना तिरी गोकुळात। तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्य तू त्याचे साह्य करीशी। वैसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विमुख लावू नको। हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया, माझ्या चित्ती वैसुनिया ग्रंथ कळसानी हा। हे भवभवंतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी तेव्हा श्री। तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही धर, लोखंडाशी बांगार परीस करून ठेवीत असे। तुझी कृपा हाच परिसा लोखंड मी गणुदास, साह्य करी लेकरास पडते मजला लुटू नको। तुला अशक्य काही नाही योग्यच आहे तुझ्या ठाई, लेकरासाठी धाव घे ग्रंथ सुगम वधवावया। माझ्या पुढची कुलदेवता कोल्हापूर वासिनी जगन्माता, तिच्या पदी ठेवी तू माता मंगल वाया। हे दुर्गे तुळजी भवानी, अपरणे अंबे मृडानी, हे ठेवी तुझा वरद पाणी दास गणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया पाविगी मशी सदा, गजान चरित्र गाया सदा सहस्फूर्ती दे। आता शांडिल्यादी ऋषीवर वरिष्ठ गौतम पराशर, ज्ञाननबी जोदिन कर त्या शंकराचार्या नमन सो। आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वता, दास गणूच्या धरुणी आता ग्रंथ परवा लेखन। गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देवकर, हे भवातीचे तारोतोर त्यास रामदासा नमन सो। हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता, दास गणूचे अभय आता तुमचे सुद्या संत हो। तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे, दास गणू मी तुमचे ताने कठोर मजैशी होऊ नका। जी का घरी माय असते तीच बोलावया शिकवते, तुमचे मासे अच्छे नाते माय लेकरा परी हो। लेखणी काढी अक्षर परितो तिच्यात नाही जोर, ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला। दास गणू लेखणी येत तुम्ही धारण करा ती, अवघे संत ग्रंथ रचवा रसभरीत हीच आहे प्रार्थना। आता श्रोते सावधान संतकथेचे करा श्रवण, करुणी एकाग्रवण नीच कल्याण व्हावया। संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे। संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साथी, संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो। त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कोणास संतांनी या जगा दिला। ईश्वरी तत्वाचे वाटाळे संत हेची रोकळे, अमोद ज्ञानाचे ते गाळे भरले असती प्रत्यक्ष। संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत, आता मला रिक्त करा चित्त गजान चरित्र ऐकावया। भरतखंडा माधरी संत झाले बहुतापरी, हिन पर्वणी आली करी अंतर देशाकारणी। जम्बूद्वीप हे धन्य धन्य हरी पहिल्यापासून, कोणत्या सुखाची वाण येथे पडली आजवरी। याचे हेच कारण या भूमी संत चरण अनादि कालापासून लागत आले आहेत की। नारद ध्रुव कयाधु कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार ज्या शत्रु धर्मराजा। शंकराचार्य जगद्गुरु ज्या पदांतनाची कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू या देशी झाले हो। मध्यवल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोदक्ष, ज्याने धर्माची लाभली राजनी सामर्थ दावनिया। नरसिंह मेहता तुलसीदास कपिल कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लिलेचा वर्णन करावे कोडवरी। राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही, तिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते। गोरख मचंद्र जालंधर जपा योगेश्वर, ज्यांचा नवना भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेचा। त्यांनी नुकतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी संमती ज्यांनी कानो संत सकू। चौका सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या करणे बेद्रास केला मार होऊनवरी। मुकुंद राज जनार्दन बोलता निपट निरंजन, ज्यांचे चरित्र गायन केले मागे मैपतींनी। म्हणून त्याची नावे येत मीन साकल्य आता देत, नुसतं सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला। त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले, ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळलं की। त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा, अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर। मी जी मागे गायली संत चरित्र असती बोली, ती सारांशपे सांगितली त्रयग्रंथामधून विभूतो। आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका सांग, मम सुदैवी आला योग चरित्र रचण्याचा। जो प्रथमतास मी पाहिला खोटा सान्निध्य संतबला, तोच मागे राहिला त्याचे एका कारण। माळा आधी ओविती मग मेरू मनी जोडिती, तीच आज झाली स्थिती या चरित्र रचण्याची।
शेगाव नामे वराळात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेत मोठा. ग्राम लहान साचर परी वैभव त्याचे महाथोर, त्याचे नाव अजरामर झाले साधुमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी बली गजानन कमल उदय आले, जे सौरविवेत ते झाले अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमती माने तुम्ही. ते आता अवधारा गजांचरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार करा वैले विसरू नका. चरित्र मेघतोर तुम्ही श्रोते अवघे मोर, चैत्रपी वर्षिता नील नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौर्वाशी परमभाग्याची निश्चयशी, म्हणून लादले त्याशी गजानने संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लागते संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून विशेष शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्रीयुनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजांचरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समते. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणाला गुण, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा, वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणाला गुण, ते ब्रह्मास पाहुण निश्चय त्याचा करण्याचे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेच त्याचे पाहुण ज्ञाते तल्लीन होते की. ते त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची, विचारी अनंताची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भितरी माघवद्य सप्तमीदा. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थाचे जे का स्नान, त्या स्थान त्या सज्जन गळावून या देशी आले. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजान रूपी अवतार, धरून आले महावीर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवर योगी पुरुष प्रवेश कैसे, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकरड्यात, कानिपा गस्करणात, चांगदेव नारायण डोळ्यात योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननाशी अंगे सारी होती योगाची ओघत. हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळे तुम्हा लागून, योगाची अगाध महिमान त्याची सरी नाही कोणा. शेगावी माघ माशी वद्य सप्तमीच्या दिवशी हा उदय पावला नानराशी कदंत नाते तारावया. त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भावी गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जाण, सारखा ज्याची माध्यंतीन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्यांच्या घरा. उष्ट्या पत्रावरील रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, त्या घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यायचे होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात जी होती त्याची सकृत. कुंभाराच्या भक्तिपथाची ने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोल अंगी झळकत, प्राचीच्या बालविरळत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला अपोकर, आवड निवड साचेला राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थाची स्वारी बैसुनिया रस्त्यावरी, शोधन पत्रावळीची किरळे केवळ नीच लिहिलेले. शीत पडल्या दृष्टीपथ ते मुखी उचलून घालत, हे करण्याचा हा चेतन न परवर न कळवावया. कार्तिक अर्जुन सांगे श्रुती, अन्न हीच ब्रह्मनिभूती, अन्न ब्रह्मक्ती अशी युक्ती उपनिष्ठा ठाई असे. त्यांची पटवाव्या खुन शीते वेचती दयाघन, त्याचा सामान्य जनाला गुण भावार्थ तो घडला नसे. बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले असे सत्य की याची करणी परीत वेड्या परी दिसत असे. हा अनर्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचे फल अविनाशूने परत ते काही न चाले तर कृतीवरून यांच्या या. बंकटलाल म्हणे पंताशी असे उभे रस्त्याशी, आपण राहू कृतुसे अजमया करणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी, अशी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वाडा, परी वाटे ज्ञान काढा, वा विमल नानाचा उडा असावा की प्रत्यक्ष. असा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर पारखी तोच आणि त्या. पते हजार लोक गेले परी न कोणी पाहिले, या दोघा वाचून बरी याचा विचार करावो. हिरे गारा एकाठाई मिसळल्या असती जगाठाई, पारखी तो निवडून घे गार टाकून हिऱ्याते. प्रथमतः तो पुढे आला बंकटलाल अगरवाला, गजाननाशी विचारण्याला विनयाने निर्ती. या पत्रावरच्या शोधना काव करिता करेना, शुद्धा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने असे विचारिले परीने उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले बैताच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंडवर्धन पीडाय, भविष्याती तुष्टीठीर मुकुटीराही झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनीस नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया. देवीदास बुवाशी सांगू लागले प्रेमीशी, तुम्ही पात्र वाढून आणि वेगेशी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले, पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेवलेले द्वारासमोर पुढे. ठेवलेल्या पात्रावरील भोजनाबैसी समर्थ झाली, चवीन कशाची अंतर्युन मात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गोडवून याला मिटक्या मारीत बैसेल.
जो सार्वभौम निपवर झाला असे साचार अशा नराशी जहागीर मिळाले असे प्रेमयुगचे अगदी पप्पांना एक केली आवड निवड नाही उठली चटरागिरी चुचुकती केली दोन प्रच्या समायला व्यंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण व्हा मॅडम म्हणाला आपण ती निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी दार केला अजून एसाच वेळा झाला व्यवहाराचा विसर पडला खूप लागला भलभलते तैसाच आज ज्ञान जेटी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेळा झाला कसोटी याची आता गेली नको धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला एगेराव निरीच्छा जागेराव दिला हरिने जायला सूर्यमाद्यांनी आला भागभूमीचा तप्त झाला पकडे यशनाला जाऊन बसली वृक्षावरी ऐसा भरमुन्नात हा बैसला आनंदात ब्रह्माची वय साक्षात भयना कशाचे उरले हा जेवला चिपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ती या पंथा लागून आपण देऊ आणून उसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही निरमरची असला चाकर पाणी द्या तयार असे असे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले उभयताशी पाहून होते ते एका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्मचक्तांतरी होत पोत भरले असे तुम्ही आम्ही भेद देत नाही उरलाय किंचित कबरी जगव्यवहार सच्चा आचरलेला पाहिजे अन्य बक्षले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार तुलाने औषध पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्हासाठी तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दौव्य हर्षराचा तुता व्यंकटलाल म्हणे पण आपले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साच्याला तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाचे शेजारी आड होता निर्धारी तिथे जनावरे सारी पित होती पाण्याला तिथे जाऊन पाणी प्याले सुप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गळ्यात हा ते गडूळ पाणी समर्थनाला आवाबदनी ते जनावरा लागून योग्य आहे प्यावा हे आणले निरगोड निर्मळ थंडगार वासित केले साचार या गळा घालून यामध्ये असे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा यानं सांगा आम्हा तुम्ही या अवघे चराचर ब्रह्म व्याप्त साचार तेथे गडूळ निर्मळ वासित नाही नवेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गुड तोच पाय सुवास सुवास दोन्ही रूप त्याचे निसंशय विनाराई वेगुणा त्यापासून निराळा ईश्वराची अगासीला तिनं कडे येणार जन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले म्हणा या त्याचेच करा सदा म्हणून कशापासून जग झाले ऐसे एकता समर्थवानी दोघे गेले गैवरून आनंदवारे समर्थने लोढावाया तयार झाले तो त्यांचा जाणून येतं महाराज निघाले पडत पडतं व्हायच्या त्या गतीपथ अडथळा वेगळी कोण करी या पुढील कथा पाय निवेदन होईल द्वितीय अध्याय अवधान द्यावे लावलाय त्या श्रवण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ अल्लादाव भाविकांप्रत हेच विनवी जोडून यात ईश्वराशी दास बनू श्री हरिहराय करणस्तु शुभम भवतु इति प्रथमोध्याय गोढा गजानन महाराज